कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा धरुण बिंब फलाधरोष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरंपरा. जयांचे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदू म्या श्रीचरण, श्री गुरूंचे. सद्गुरुनाथ महाराज की जय. नवव्या अध्यायाचा प्रारंभ होतोय आणि प्रारंभच भगवंतानी केलाय. आपलं बोलणं झालंय की भगवंताचं अकारण कारुण्य जे आहे ते या प्रारंभाला कारणीभूत आहे. म्हणजे भगवंत स्वतःहून बोलतायत. श्री भगवान उवाच इदंतु ते गुह्यतमम् प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. भगवंत बोलतात आहे. भगवंतांना सांगायचं आहे आणि आपण मनाचे कान करून ऐकतोय. आपल्याला तसंच ऐकायचं. तीव्र मुमुक्षुत्व अंगी बाणून त्यानुसार वाटचाल करणारी जी साधक मंडळी आहेत, एवढ्या थंडीत पण हजर आहेत, ही कौतुकाची बाब आहे. श्री भगवान उवाच इदंतु ते गुह्यतमम्. भगवंत इदम म्हणतात आणि इदमला तू प्रत्यय लावलाय भगवंताने. काय म्हणायचंय भगवंताला तू सांगायचा अर्थ काय आहे? भगवंताला म्हणायचंय फक्त हेच, दुसरं नाहीच. काय सांगायचंय भगवंताला? फक्त हेच, दुसरं नाहीच. आणि म्हणून भगवंत म्हणतात इदन.
इंग्रजीत जसा दी प्रत्यय लावतो, त्या वस्तूचं विशेषत्व सांगण्यासाठी आम्ही दी प्रत्यय लावतो, तसा इथे तू प्रत्यय लावला जातो. या इदम मध्ये विषयाचं ज्ञान अभिप्रेत नाही आहे, परमात्म्याचं, आणि तेही अपरोक्ष ज्ञान अभिप्रेत आहे. परमात्म्याचं ज्ञान अभिप्रेत आहे आणि अपरोक्ष ज्ञान अभिप्रेत आहे. इदम जगताचं ज्ञान कसं होतं? ज्ञाता ज्ञेय ज्ञान. मी बघणारा असतो, जगत दृश्य असतं आणि दृश्य वस्तूचं दर्शन होतं. या ज्ञानाचा भगवंताला उल्लेख या ठिकाणी टाळायचा आहे. असं ते ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान नाही म्हणून तू शब्द वापरला आहे. बृहदारण्यक उपनिषदात सांगतात, मनसैव अनुद्रष्टव्य. परब्रह्माचं ज्ञान करण्याची जी एक थोडीशी चालरीत आहे ती मनाच्या माध्यमातून जाते. ज्ञान अंतःकरणाला होतं. ज्ञानाच्या पण काही पद्धती आहेत. एकाला घटज्ञान असं म्हणतात, एकाला पटज्ञान असं म्हणतात, एकाला वृक्षज्ञान असं म्हणतात. आपल्याला झाड दिसतं, आपल्याला घट दिसतो, आपल्याला वस्तू दिसते म्हणजे कपडा दिसतो. वस्तू असते, बघणारा मी असतो, आणि त्याचं त्या वस्तूचं होणारं मला ज्ञान असतं. अशा पद्धतीने अपरोक्ष ज्ञान होत नाही. ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी सगळ्या ज्ञानामध्ये असते आणि ही त्रिपुटी नेहमी द्वैतजन्य असते. द्वैतजन्य त्रिपुटीला धरून ज्ञान हे जगताचं ज्ञान आहे. आणि भगवंत प्रवक्ष्यामी सांगते झाले आहे, ज्या ज्ञानाचं विज्ञानामध्ये रूपांतर होतं अशा ज्ञानाबद्दल भगवंत बोलतात आहे. आम्ही ज्याला विज्ञान म्हणतो ते दृश्य डोळ्यांनी दिसलेलं विज्ञान. साखर गोड लागते हा विज्ञानाचा अनुभव झाला. इथे विज्ञान शब्द इंद्रियातीत वस्तूच्या अनुभवाला विज्ञान असं म्हणतात. मी ब्रह्मस्वरूप आहे असं अभेद वृत्तीने होणार जे ज्ञान, त्या ज्ञानाच्या अनुभवाला विज्ञान असं म्हणतात. कुठल्याही गोष्टीला विज्ञान म्हणत नाहीत. परमार्थामध्ये विज्ञान हा शब्द अतिशय सखोल दृष्टिकोनातून आलेला आहे. म्हणून अयमात्मा ब्रह्म. अयमात्मा ब्रह्म म्हणजे काय? हा आत्मा ब्रह्म आहे. कोणता आत्मा ब्रह्म आहे? जो आत्मरूप मी झालेलो आहे तो आत्मा ब्रह्म आहे. ज्याप्रमाणे पाकस्य वन्यवत ज्ञानम, अग्नीशिवाय स्वयंपाक होत नाही. अग्नीशिवाय स्वयंपाक होत नाही. पाकस्य वन्यवत, तस ज्ञानम विना मोक्षम न सिद्ध्यती. अग्नीशिवाय जसा स्वयंपाक सिद्ध होत नाही तसा ज्ञानाशिवाय मोक्ष सिद्ध होत. इदम, ज्ञानाशिवाय मोक्षाची सिद्धी नाही. लक्षात, ज्ञानविहीना सर्व मतेन मुक्तीर न भजती. जन्मशतेन, शेकडो जन्म, हजारो जन्म जरी गेले तरी ज्ञानाशिवाय मोक्ष होत नाही. लक्षात ठेव.
अनेक अनेक ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानम विना मोक्षम न सिद्ध्यती. सर्व कर्माखिलम पार्थम ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करू तथा. टिल्लू पिल्लू. अनेक प्रकारे ज्ञानाशिवाय मोक्ष सिद्ध होत नाही. याचे अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि हे ज्ञान अभेद ज्ञान आहे. जीव आणि ईश्वर, जीव आणि ब्रह्म यांच्या भेदाचा नाश करत जीवेश्वर भेद असतो. साध्य साधक भेद असतो. प्राप्य प्रापक भेद असतो. या भेदांचा निकाल लावतो ते ज्ञान. आणि निकाल लावल्यानंतर त्या ज्ञानाशी मी ऐक्य पावतो ते विज्ञान. श्री गुरु सांगतात अहम ब्रह्मास्मी. आणि आम्ही अनुभव घेतो. श्री गुरु सांगतात तत्वमसी आणि आम्ही अनुभव घेतो अहम ब्रह्मास्मी. ज्या वेळेला मी ब्रह्म आहे हा अनुभव सर्वांमध्ये तेच ब्रह्मतत्व व्याप्त आहे असं लक्षात येतं. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठते किंवा वासुदेवा सर्वमिती. त्या वेळेला आत्मज्ञान हे ब्रह्मज्ञानात रूपांतर झालं असतं. आत्मरूपता ब्रह्मरूपतात मध्ये रूपांतरित झाली. इदन तू ते गुह्यतम. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति. ब्रह्म जाणणाराच ब्रह्मरूप होतो. लक्षात ठेवा. अनेक अनेक गोष्टी असतात की ज्या आम्ही जाणल्याच नसतात. आणि त्या जाणून घेणं कठीण असतं. म्हणून इदन तू ते गुह्यतमम. कसं आहे? गुह्यतम ज्ञान आहे. तर प्रत्यय आहे आणि तम प्रत्यय आहे. तर तम भाव असा शब्द वापरतो. अत्यंत गोपनीय, आत्यंतिक गुह्य असलेलं जे लवकर सापडत नाही, प्राप्त करण्यास कठीण असतं. जितकं जी गोष्ट गुह्य असते तेवढं ते प्राप्त करण्यासाठी परिश्रमही जास्त घ्यावे लागतात. अष्टमहासिद्धी आहेत. अगणित सिद्धी तर पुष्कळ आहेत. अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा. परमाणूप्रमाणे अत्यंत सूक्ष्म होणं हे अणिमा सिद्धीचं लक्षण आहे. अतिशय व्यापक होणं हे महिमा सिद्धीचं लक्षण आहे. लघिमा म्हणजे कापसासारखं हलकं होणं आणि गरिमा म्हणजे पर्वतापेक्षा मोठं. या सिद्धींचे अनुभव साधन काळी आल्याशिवाय राहत नाही. आणखीन 4 आहेत. यांना महासिद्धी असं म्हणतात.
ब्रह्मवस्तू सूक्ष्मातली सूक्ष्म आहे आणि ही सूक्ष्म वस्तू प्राप्त होण्यासाठी या गरिमासारख्या सिद्धी प्राप्त झाल्यावर आम्हाला वाटतं आम्हाला ब्रह्मप्राप्ती झाली. खूप मोठं झाल्यासारखं वाटतं. पर्वतासारखं मोठं झाल्यासारखं वाटतं. घरापेक्षा मोठं झाल्यासारखं वाटतं आणि हळू तशा मोठेपणामध्ये राहता येतं. सगळ्यांमध्ये व्यापक झाल्यासारखं होतं. इथून दूरवर जाऊन अंदाज घेता येतो. एवढं सूक्ष्म करता येतं आणि एवढी सूक्ष्मता आमच्या अंतःकरणामध्ये आली, की आम्हाला वाटतं आम्हाला ब्रह्मज्ञान झालं. आणि त्यावेळेला हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, गुह्यतम. इदं ते गुह्यतमम्. त्यावेळेला लक्षात ठेवायचं आहे, की त्याच्याही पेक्षा गुह्य आहे. म्हणून याला गुह्यात गुह्य तत्वज्ञान असं म्हणतात. सिद्धी गुह्य असतील, ब्रह्मज्ञान त्याच्याही पेक्षा गुह्य आहे. आपलं स्वतःच स्वरूप जाणणं याच्यापेक्षा गुह्य गोष्ट काही असू शकत नाही. आपल्या डोळ्यातलं काजळ आपल्याला पाहता येत. बुबुळाला स्वतःला पाहता येत नाही, आरशाचा आधार घ्यावा लागतो. बुबुळ डोळ्याचं, डोळ्याच्या बुबुळाला आपण आरशाशिवाय पाहू शकत नाही. आणि म्हणून मनुष्य स्वतः व्यतिरिक्त सगळं पाहू शकतो, सगळं विश्व जाणू शकतो, परंतु स्वतःला तो पाहू शकत नाही. तर स्वरूपाला पाहणं आणखीन दूर आहे. बुबुळाला पाहणंच तर कठीण आहे. माणूस बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तुकोबा म्हणतात, तुझी आई तुझं पासी, परी तू जागा चुकलास. जे शोधतो आहे ते तुझं स्वरूप आहे आणि तू स्वतःच्या ठिकाणी शोधायचं सोडून बाहेर चाललाय बघायला. बाहेर गेल्यामुळे तुला आता जे सापडायला पाहिजे ते सापडतच नाही. अरे, अंतःकरण बहिर्मुख आहे. परांची खाणी वेतरुणात स्वयंभू तस्मात परान पश्यती नांतरात्मा किश्चित बी धीरा. प्रत्येगात्म ऐक्षण आवृत्य चक्षुर अमृतत्म इच्छन. याला गुह्यतम म्हणतात. इंद्रिय बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात आणि अंतःकरणाने ते आतमध्ये शोधायचं आहे. पण अंतःकरणाच्या अतीत गेल्याशिवाय आत शोधता येत नाही. परतोनी पाठीमोरे ठाके. आपण या आपण पे देखे आणि देखत घेव ओळखे ते वस्तुगामी. याला विज्ञान असं म्हणतात. हे विज्ञान आहे. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आम्ही जगताच्या ज्ञानाला ज्ञान समजतो. आम्ही बाह्य ज्ञानाला ज्ञान समजतो. बुद्धीची चकमक म्हणजे ज्ञान आहे असं वाटतं. बुद्धीचं तेज म्हणजे ज्ञान आहे असं वाटतं. नव्हे, मी कोण आहे हे ज्ञान आहे. म्हणून म्हणतात अथा तो ब्रह्मजिज्ञासा. ब्रह्मस्वरूपाची जिज्ञासा लागली पाहिजे. ब्रह्मस्वरूपाची जिज्ञासा असली पाहिजे. अतिशय आनंद होतो मला की एवढ्या थंडीमध्ये सुद्धा या जिज्ञासा असलेले 100हून अधिक लोक आत्ता ऐकतात आहे. एवढ्या कडाक्याच्या थंडीत ऐकावं असं वाटत आहे. मुमुक्षुत्व तर आहे, त्याचं साधकत्वामध्ये रूपांतर होतं. तीव्र जिज्ञासा ही साधनेकडे घेऊन जाते आणि ह्यातून निधिध्यासन साधताय. आणि म्हणून आम्हाला शोध घ्यायचा आहे, ब्रह्मवस्तू आहे कुठे.
ब्रह्मवस्तू आहे कशी आणि ब्रह्मवस्तू माझ्या स्वरूपाशी, ब्रह्मवस्तू हे माझं स्वरूप आहे हे कळल्यामुळे मला 8 अध्याय झाले. ज्ञान विज्ञान योग झाला आहे. ब्रह्मवस्तू हे माझं स्वरूप आहे हे मला कळलं आहे. आता ती मी आहे हा अनुभव मला कसा येईल, म्हणून हे गुह्य अनुभव मला सांगा. ही गुह्य विद्या, ही राजविद्या मला सांगा. आम्हाला का कळत नाही? माझं स्वरूप मला का कळत नाही? जे माझ्याच जवळ आहे ते मला का कळत नाही? याच्या आड येणारी एकच गोष्ट आहे, अनसूयवे. भगवंत म्हणतात, तुभ्यम इदम ज्ञानम अहम वक्ष्यामी. मी तुला सांगतो आहे आणि विशेषत्वाने सांगत असल्यामुळे प्रवक्ष्यामी. काय सांगतात आहे भगवंत? अनसूयवे, मत्सर असता कामा नये. फार मत्सर असतो. काकांनी सर्वाधिक भर या गोष्टीवर दिला आहे की पहिल्यांदा मनातला मत्सर काढून फेका. पहिल्यांदा अनसूयवे, असूया असता कामा नये. आमच्या यवतमाळ जवळ माहूर नावाचं ठिकाण आहे. रेणुका मातेचं एका पहाडावर मंदिर आहे. दुसऱ्या पर्वतावर दत्तात्रेय दुपारी विराजमान असतात आणि तिसऱ्या पहाडावर, पर्वतावर दूर दूर जाणावं लागतं. आजकाल चालत नाही, सगळे जण गाड्यांनी जातात. अनसुया माता तिचं मंदिर आहे. अपभ्रंशाने लोक अनुसया म्हणतात. शब्द अनसूया आहे, असूया नसणे. तिचं दर्शन का घ्यायचं? कुणाही बाबत माझ्या अंतःकरणात कधीही मत्सर येता कामा नये. ज्ञानबाची मेक इथे आहे, वर्म या ठिकाणी आहे, बारकावा इथे आहे. त्याच्याशिवाय ज्ञानाचं रूपांतर विज्ञानामध्ये होतच नाही. आणि आम्हाला हे परवडत नाही. आमची गंमत काय आहे? आम्हाला हे परवडत नाही. आम्हाला लौकिक ज्ञान आवडतं. मृत्यूस मृत्यू गच्छती स ह्य नानेव पश्यति. कार्य आणि कारणाच्या अतीत आहे, म्हणून हे ज्ञान अति सूक्ष्म आहे. आतमध्ये जर कुठला स्थूल विचार म्हणजे असूया असेल तर सूक्ष्म ज्ञान नाही होतो. हे अत्यंत गोपनीय त्याच्यासाठी आहे, म्हणून हे गुह्यतम आहे. माझ्या आतमध्ये दुसऱ्याचा मत्सर चालू आहे हे समोरच्याला कळतं का हो? एखादी व्यक्ती रूपवान असते आणि त्या रूपवान व्यक्तीचा आम्ही मत्सर करतो. एखादी व्यक्ती धनवान असते, त्या धनवान व्यक्तीचा आम्ही मत्सर करतो. एखादी व्यक्ती कीर्तिवान असते, त्या कीर्तिवान व्यक्तीचा आम्ही मत्सर करतो. आम्हाला हे कळत सुद्धा नाही की आम्ही मत्सर करतो. कसं? माहिती आहे, माहिती आहे. कसा पैसा मिळवला ते आम्हाला चांगलं माहिती आहे. काय वाक्य आहे? तो कसा पैसा मिळवतो हा विषय नाहीये. त्याच्याकडे पैसा आहे ना, मग असलेल्या पैशाला तुम्ही नाव ठेवत बसण्याची गरज काय आहे? त्यांनी कसाही मिळवत, त्याचं पापपुण्य भगवंत पाहिला. माहिती आहे, माहिती आहे.
कसा मिळवला ते आम्हाला माहिती. आतमध्ये असूया आहे. एखादा माणूस एखाद्या पदावर असतो. ते दुसऱ्याला बघवत नाही, तो त्याच्या चुका काढत बसतो. आतमध्ये असूया आहे. एखाद्या माणसाचं नावलौकिक झालेलं असतं आणि ते नावलौकिक आम्हाला बघवत नाही, मग त्याची असूया करतो. त्याच्याबद्दल मत्सर करतो. अरे, त्याला की नाही आतल्या दरवाज्याने मेरिट दिलाय. मेरिट आलाय तो. पण आतल्या दाराने मेरिट आलाय. ते एवढा हुशार तो मला नाही. त्याच्यापेक्षा तर मीच जास्त हुशार आहे. असूया आहे. असूया अशा प्रकारे प्रगट होत असते. मला मत्सर आहे असं काही कोणी कोणाला सांगत नसतं की मला मत्सर आहे. आणि ही असूया स्वरूपाकारतेच्या आड येते. मला माझं स्वरूप बघू देत नाही. माझं स्वरूप मला कळू देत नाही. असूया. राग, द्वेष, मत्सर म्हणजे असूया. तिरस्कार, घृणा, द्वेष हे सगळे चढत्या पायऱ्या आहेत. आसुरी संपत्तीच्या चढत्या पायऱ्या. एखादी गोष्ट मला हवीशी वाटते. ती मला मिळाली नाही आणि जर दुसऱ्याला मिळाली तर त्याचा द्वेष होतो. वास्तविक मला वस्तू हवी आहे. माझा दुसऱ्या व्यक्तीशी काही संबंध नाही. पण ती वस्तू दुसऱ्याला मिळाली. द्वेष निर्माण झाला. आता मी त्या वस्तूचा विचार करत नाही, त्या व्यक्तीचा विचार करतो. द्वेष. राग झाला आणि द्वेष झाला. आपल्या बरोबरीचा असेल तर त्याचा आम्ही हेवा करतो. थोडा वर निघून गेला असेल तर आम्ही त्याचा मत्सर करतो. आता तो आमच्या आवाकाच्या बाहेर निघून गेला की आम्ही त्याचा द्वेष करतो. आणि त्याचं नाव सुद्धा ऐकावंसं वाटत नाही, तेव्हा आम्ही त्याचा तिरस्कार करतो. राग, द्वेष, मत्सर, घृणा, तिरस्कार या सर्व गोष्टी अंतःकरणामध्ये असतात. आणि ह्या गोष्टी ठाण मांडून बसल्या असेल तर मला माझं स्वरूप कळण्याची सुतराम शक्यता नाही. आणि अशा गोष्टी घालवल्या पाहिजे. त्याशिवाय स्वरूप कळत नाही असं म्हटलं तर आम्हाला असं अध्यात्म परवडत नाही. आम्हाला कसा अध्यात्म पाहिजे? आम्ही दुसऱ्याला नावही ठेवायचे. आम्ही दुसऱ्याला तिरस्कारही करायचा. आम्ही दुसऱ्याचे मत्सरही करायचे. आणि आम्ही जो काही अभ्यास करतो आमचा अध्यात्म कसा बरोबर चालू आहे याला अध्यात्म नाही म्हणत. आत्म्याकडे वाटचालच होत नाही. अधिक आत्मा असा विचार आम्ही कधी करतच नाही. आणि असा विचार न करल्यामुळे शास्त्रदृष्ट्या विचार करत नाही. एकदा शास्त्राचा विचारच केला नाही तर अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतीस्तु निष्फला. त्या शास्त्राचा काही उपयोग नाही.
विज्ञातेपी परे तत्वे, शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर जर त्याचा अंमल केला नाही तरी ते शास्त्र निरुपयोग. व्यवस्थित विचार केला पाहिजे, शास्त्राचा उपयोग करून घेतला पाहिजे. वेदांत शास्त्र थांबतं कुठं याबद्दल आम्हाला स्पष्ट कल्पना असली पाहिजे. सांगायचं तात्पर्य असं आहे की माझ्या अंतःकरणामध्ये मत्सर असता कामा नये. परियेसी गा प्राज्ञा, तू आस्थेचीच संज्ञा, बोलिले गोष्टीची अवज्ञा नेणसी करू. भगवंत सांगतात आहे आणि अर्जुनाचं वर्णन करतात आहे, तू परियेसी गा प्राज्ञा, तू आस्थेचा पुतळा आहे. जे सांगितलं ते तू पाळतोच, त्याच्यामध्ये तुझ्यात तडजोड नाही. या लागी सुमन आणि शुद्धमती, जो आनंदकू अनन्य गती, पैगा गौप्यही परितया प्रती, चाळवी जे सुखे. तुला गुप्त गोष्ट सांगणार नाही तर कोणाला सांगेन अर्जुना, तूच योग्य आहेस. कारण तुझं मन शुद्ध आहे, सुमन आहेस. तुझी बुद्धी शुद्ध आहे, तू शुद्धमती आहेस. तू दुसऱ्याची निंदा करत नाही, अनन्य गती, तू दुसऱ्या कुठलाही विचार करत नाही, केवळ माझाच विचार करतोस. मनमना भवमत भक्त आहे शेवटी याच अध्यायामध्ये. अनिंदकू, आम्हाला फार सवय असते दुसऱ्याची निंदा करायची. दुसऱ्याची निंदा केल्याने काय मिळतं? आनंद मिळतो. का माणूस दुसऱ्याची निंदा करतो? आनंद मिळतो म्हणून निंदा करतो. आनंद मिळतो का हो? तमोगुणी आनंद आहे हा. दुसऱ्याच्या निंदेने मिळणारा आनंद हा अत्यंत तमोगुणी आहे. यांनी माणसाचा घात होत असतो. हे आम्हाला आमच्या लक्षातच येत नाही. भिंतीला कान लावून आम्ही तयार असतो. का बरं आम्हाला ऐकावं असं वाटतं? का बरं आम्हाला दुसऱ्याची निंदा करावीशी वाटते? माझ्याकडून चुकून सुद्धा दुसऱ्याची निंदा होता कामा, मत्सर होता कामा नये, तिरस्कार होता कामा नये. चालले उठल्या सुटल्या नावं ठेवत. आमच्या परमार्थात नावं ठेवण्याचा सपाटा आहे आणि अशा लोकांना आत्मतत्वाकडे वाटचाल करता येत नाही. एक श्रोता दुसऱ्या श्रोत्याला नाव ठेवतो. एका वक्त्याची दुसऱ्या वक्त्याशी तुलना करतात आणि या वक्त्यापेक्षा तो वक्ता कसा चांगला आणि हा वक्ता कसा खराब. तुम्ही ऐकून त्याच राहिले आहात आणि निंदाही त्याचीच करता आहात. आत्मतत्वापाशी जाईल का हो? श्रद्धेने ऐकायला पाहिजे. अर्जुन श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवंताचं ऐकतो आहे. अर्जुनाला भगवंत जे सांगतात तेच्या ते तसच्या तस धृतराष्ट्र पण ऐकतो आहे. पण धृतराष्ट्रापाशी श्रद्धेची वानवा आहे, श्रद्धेचा अभाव आहे, श्रद्धाच नाही आहे. जे अर्जुन ऐकतो आहे, जे भगवंताच्या श्रीमुखातून ऐकल्या जात आहे, तेच तसच संजय सुद्धा ऐकतो आहे. राजन संस्मृत्य संस्मृत्य हृष्यामीच मुहुर्मुहुर. संजय धन्य झाला आहे.
अर्जुन पावन झाला आहे. धृतराष्ट्र आहे तिथेच आहे. असूया, मत्सर, लोभ, तिरस्कार, द्वेष, घृणा, दुर्दैव असं आहे की परमार्थात प्रवेश करणाऱ्यांजवळ हा चिखल येता कामा नये, पण त्यांच्या अंगाला तो लागला. एक प्रवचनकार जेव्हा दुसऱ्या प्रवचनकाराची टीका करतो, त्यावेळेला तो फक्त विद्वान असतो, आत्मस्वरूपाचा जाणकार नसतो. एका कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराची टीका करता कामा नये. एका कीर्तनकाराने प्रवचनकाराची, प्रवचनकाराने कीर्तनकाराची निंदा करता कामा नये, दोष पाहता कामा नये. पुष्कळदा प्रवचन करणारा वक्ता हा श्रोत्यांवर तोंडसूक घेऊन घेतो प्रवचनाच्या माध्यमात. असं होता कामा नये. याने मी आत्मतत्वापासून दूर जातो, एवढं जर लक्षात राहिलं तर या गोष्टी निघून जातात. आतमध्ये असलेल्या ज्या खुमखुम्या आहेत या सगळ्या विरल्या पाहिजे, त्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. अर्जुन अनिंदकू आहे आणि मी सुद्धा अनिंदकू असण्याची गरज आहे. अनिंदकू बरोबर अनन्य गती हा अर्जुनाचाही एक गुण सांगितलेला आहे. दैवी संपत्तीने युक्त आहे म्हणून चुकूनही कधीही कोणाची निंदा करू नका. एखाद्याची तारीफ होत असेल तरीही दुसऱ्याची नकळत निंदा होते, हे विसरू नका. अ व्यक्ती खूप चांगला आहे म्हणजे ब व्यक्ती तेवढा चांगला नाही असा त्याचा अर्थ. माझा हा मुलगा चांगला आहे म्हणजे तो मुलगा चांगला नाही असा अर्थ होतो. ही मुलगी चांगली आहे म्हणजे ती मुलगी चांगली नाही असा त्याचा अर्थ. नकारात्मक निंदा सुद्धा होता कामा नये. प्रत्यक्ष निंदा तर होता कामा नयेच, पण नकारात्मक निंदा सुद्धा होता कामा नये. दुसऱ्यावर तोंड सूक घेण्याने काहीही लाभ होत नाही, लक्षात घ्या. ही सुद्धा एक इच्छा आहे आणि हा तमोगुण आहे. सगळी पंचायत असते. योगाभ्यासासाठी नाम सद्गत अंतःकरणाने घ्यावं लागतं आणि सद्गत तेव्हाच होतो त्यावेळेला अंतःकरण सुमन असतं, तेव्हा सद्गत असतं. हरिपाठात म्हटलाय, वाचेसी सद्गत जपे आधी. आमच्या वाणीला सद्गत होता येईल असं ट्रेनिंग आम्हाला पहिल्यांदा द्यायला पाहिजे. प्रेमाचा उमाळा आला पाहिजे नाम घेत असताना. आणि म्हणून प्रत्येक साधकाची एक मनोरचना तयार झाली असते. तशी माझी मनोरचना तयार झाली आहे का, त्यावर साधनेचं यश अवलंबून आहे. कोणतंही साधन असतो, नाम असो, ध्यान असो की तत्वज्ञान असो, प्रेम आणि जिव्हाळा या गोष्टींची तिथे अत्यंत गरज आहे, पण ममत्व असता कामा नये. प्रेमाचा जिवंत झरा लागतो, ओढून ताडून आणलेलं दिखाव्याचं प्रेम असता कामा नये. एवढं प्रेम असेल आणि सोबत शरणागती असेल तर भक्ती सोपी जाते. रोज रोज तो झरा सारखा सारखा पाझरत असताना त्या झऱ्यात पाझरणारं पाणी वाढायला पाहिजे, घटता कामा नये. भक्तीबद्दल सांगतोय, अष्टांग योगासाठी मन निग्रही लागतं,
कठोर लागतं, निश्चयी लागतं, यमनियम युक्त लागतं. एवढं कठोर मन क्वचित कोणाचं असतं. आणि परिपूर्ण सामुग्री असल्याशिवाय साधना पद्धती आम्हाला उपयोगाला येत नाही, फळाला येत नाही. दुसऱ्याला नावं ठेवण्यात वेळ फुकट जातो हे आमच्या लक्षातच येत नाही. अनाठायी स्तुती करण्यात सुद्धा वेळ फुकट जातो हेही आमच्या लक्षात येत नाही. जो दुसऱ्याला नावं ठेवतो जरा याच्यावरच भर झालाय, त्यामुळे पुढच्या श्लोकाकडे आता वाटचाल होईल असं दिसत नाही. काकांनी सुद्धा याच्यावर बराच भर दिला आहे. साधकाच्या जीवनात हे बदल घडले पाहिजे. माझं अंतःकरण दुसऱ्याला दूषण देण्यासाठी असताच कामा नये. दुसऱ्याच्या कौतुकासाठी सुद्धा असता कामा नये. दुसऱ्याचा गुण गाणं म्हणजे तिसऱ्याचा दोष दाखवणंच आहे. गुणदोष कोणाचे नाही बघायचे, फक्त भगवंताच्या गुणचिंतनाचा विचार करायचा. भगवंत निर्दोष आहे. असा ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला माझ्याकडून संघर्ष नाहीसा होतो. भगवद्गीतेची पूर्वतयारी आहे, अनसूयवे. संघर्ष नाहीसा झाला की चित्त शांत होतं. शांत चित्तामध्ये आत्मतत्वाचं प्रतिबिंब बघायला मिळतं. ज्याला असं वाटतं की मला खरोखर आत्मप्राप्ती झाली पाहिजे, परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे, तोच असा वागणार आहे. बाकी कोणी नाही वागणार. ऐरा गैरा नथू खैरा असं वागू शकत नाही ज्याच्यामध्ये तीव्र मुमुक्षुत्व नाही, ज्याच्यामध्ये साधकत्व विकसित झालेलं नाही. त्याला नाही वागता येत. मग त्याचा परमार्थही चालतो आणि दुसऱ्याला नावं ठेवणंही पडतं. या दोषांपासून स्वतःला सांभाळत सांभाळत सावरायचं आहे, जपायचं आहे, आवरायचं आहे. अशा साधकाला यश येतं, बाकीच्यांना यश येत नाही. का आमच्याकडनं निंदा होते? मोक्षासंबंधी पुरेसं मोटिवेशन झालं नाही म्हणून जगताचा विचार आमच्या अंतःकरणात येतो. याला मनप्रधानता म्हणतात, याला बुद्धिप्रधानता म्हणतात. आत्मप्रधानता नाहीये बघा ही. म्हणून आत्मक्रीड आणि आत्मरती असे उपनिषदांनी शब्द वापरले आहेत. मला आत्म्याबद्दल तेवढा ओढ असली पाहिजे, तेवढी आपुलकी असली पाहिजे. त्यातच खेळावंसं वाटलं पाहिजे, त्यातच रमावंसं वाटलं. व्यक्तीत रमता कामा नये, मला तत्वामध्ये रमायचं आहे. व्यक्ती स्वतःच तत्वज्ञान सांगत नसतो. तत्वज्ञान नेहमी शास्त्राचं असतं. तत्वज्ञान संतांनी सांगितलं असतं. आणि या ठिकाणी व्यक्तीकडे न झुकता मी तत्वज्ञानाकडे झुकतो. याला बॅलन्स थिंकिंग असं म्हणतात. असा जर बॅलन्स राहिला तर जमलं आणि असा जर बॅलन्स निघून गेला तर घोटाळा. परवा सत्कार प्रसंगी मी सांगितलं होतं की व्यक्तीचा उदो उदो नका करू. उदो उदो तत्वाचा आहे. उदो उदो श्री गुरूंचा आहे. उदो उदो तत्वज्ञानाचा आहे. त्या ज्ञानरूपतेचा उदो. व्यक्ती आज आहे आणि उद्या नाही, पण तत्वज्ञान अखंड राहणार आहे. म्हणून हेवा, मत्सर, द्वेष, तिरस्कार, निंदा, नालस्ती ह्या गोष्टीपासून साधकाने स्वतःला बचावून ठेवलं पाहिजे. या चार गोष्टींचा मला कधीही उपयोग होणार नाही, पण त्या मला नाश केल्याशिवाय सोडत, त्या मला दुःखी केल्याशिवाय सोडत. अशी तिडीक आणि असा तिटकारा अंतःकरणामध्ये कोणाही बद्दल येता उपयोगाचा नाही. तळपायाची आग मस्तकात जाता उपयोगाची नाही. तोपर्यंत 9व्या अध्यायाचा मला उपयोग होणार नाही.
म्हणून मला ह्या उर्मीच आवरावे लागतील, या उर्मी मला कमी कराव्या. याला दम असं म्हणतात, याला शम असं, यालाच अभ्यास असं म्हणतात. शमदमाचा वापर हाच अभ्यास आहे. तिरस्कार कोणाचा कराय? ईश्वर सर्वभूतानां हृदयशेर. मी सगळ्यांच्या भूतमात्रांच्या हृदयामध्ये आहो. जर मी दुसऱ्याचा तिरस्कार करत असेल तर तो तिरस्कार भगवंताचा होतो, हे लक्षात ठेवा. तत्वज्ञान आतमध्ये रेंगाळत राहिलं पाहिजे, तत्वज्ञान आतमध्ये फिरत राहिलं पाहिजे. म्हणून जे मूळ आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. प्रवक्ष्याम म्यनसूयवे, अनसूया महत्वाची. अत्री आणि अनुसया ह्या दोघांमुळे दत्तात्रेय प्रगट झाले आहे. अत्री शब्दाचा अर्थ 3 गुणांच्या मी अतीत आहे, 3 अवस्थांच्या मी अतीत आहे. सत्व, रज आणि तम 3 गुणांच्या मी अतीत आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती 3 अवस्थांच्या मी अतीत आहे. भूत, भविष्य आणि वर्तमान 3 कालांच्या मी अतीत आहे. अहम कालत्रयातीत. गणपती अथर्व शीर्षा म्हणताना सांगतो आपण, त्वम कालत्रयातीत. 3 देहांच्या मी अतीत आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या देहांच्या मी अतीत आहे. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांच्या मी अतीत आहे. भूत, भविष्य आणि वर्तमान या कालांच्या मी अतीत. त्याला अत्री म्हणतात. असं अत्री मी झाल्यानंतर जर असूया पूर्णपणे नाहीशी गेले असेल तर माझ्या हृदयामध्ये भगवान दत्तात्रेय प्रगटतात. त्रिगुणात्रय मूर्ती दत्त हा जाणा, हे जाणणं आहे. असूया ज्या वेळेला आम्ही करतो तेव्हा कोणासंबंधी असूया करतो, कशा संबंधी असूया करतो, म्हणजे द्वैताला घट्ट धरलं की नाही हो. आणि दुसऱ्याबद्दल असूया करतो त्यावेळेला आम्हाला प्रारब्ध कळलेलं नाही. तो श्रीमंत झाला, तुझं का पोट दुखतंय? तो कीर्तिमान झाला, तुझं का पोट दुखतंय? आम्हाला एवढ्या गोळ्या खाव्या लागतात, तुम्हाला अजून गोळ्या नाही खाव्या लागत. असूया आहे, मत्सर आहे. का बरं आहे तो? द्वितीया द्वयी भयम. नेहमी द्वैताचा विचार केला की आम्ही अद्वैतापासून दुरावतो, अद्वैतापासून दूर सरकतो. आणि अशी शरणागती जोपर्यंत येत नाही, प्रारब्धम तू इह भुज्यता, जो तो आपल्या प्रारब्धाने भोगतो. देह आहे, प्रारब्धानी आहे. आरोग्य आहे, प्रारब्धानी आहे. आरोग्य नाही, आजारपण आहे, प्रारब्धानी आहे. जिवंत राहिलाय, प्रारब्धानी राहिलाय. हे प्रारब्ध मला टिकवून ठेवता आलं पाहिजे. आणि या ठिकाणी तत्वाचं चिंतन मला करता आलं पाहिजे. भगवंता, मी तुझ्यामुळे आहे. भगवंता, माझी परिस्थिती तुझ्यामुळे आहे. भगवंता, माझं आरोग्य जसं आहे तसं तुझ्यामुळे आहे. याला शरणागती असं. आणि ज्ञानाच्या माध्यमातून जर म्हणत असाल तर माझ्या पूर्वकर्माचं हे फळ आहे. मग भक्तीवाला चुकला का हो? तुझ्यामुळे असं म्हणतो, तो प्रारब्धामुळे असं म्हणत नाही. ते प्रारब्ध त्यावेळी भोगण्यासाठी फलोन्मुख झालं आणि ईश्वराने ते माझ्या प्रारब्धात आणून ठेवलं, संचितातून काढून, की म्हणजे ईश्वरामुळे. भक्ती करायची असेल तर असा विचार करायचा, ज्ञानाने जायचं असेल तर असा विचार करायचा. आणि योगाने जाऊ नये, या काळात योग सिद्ध होत नाही. ईश्वर पक्षपाती नाहीये. प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम. ज्ञानाचा तो मी आहे असा अनुभव घेणे याला विज्ञान असं म्हणतात.
यज्ञात्वा मोक्षसे शुभात. अशुभ गोष्ट काय असेल तर पुन्हा जन्माला या. सगळ्यात अशुभ गोष्ट, आम्ही भलत्याच गोष्टीला अशुभ म्हणतो. पाल पडली अशुभ झालं, डावा पाय पडला अशुभ झालं. ह्या सगळ्या चिल्लर आणि तकलादू गोष्टी आहेत. जे होणार आहे ते झाल्याशिवाय राहत नाही. पुन्हा जन्म येणं आणि न येणं हे माझ्या हातात आहे. आणि हातात असतानाही पुन्हा जन्म घ्यायची जर वेळ येत असेल, अशुभ गोष्ट आहे. पुन्हा जन्माला येणं वाईट आहे, पुन्हा जन्माला येणं चांगलं नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, अशुभाचे शुभ करता तुझं काही अवघड नाही पांडुरंग. अशुभ नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. मी माझं अशुभ नष्ट करतोय पांडुरंगा तुझ्या चिंतनाने. तुकोबांना असं नाही वाटलं की संध्याकाळी जेवायला खाण्याची व्यवस्था नाही. मी मूळचा सुखरूप असताना दुःखी आहे असा अनुभव येणं ही अशुभ गोष्ट आहे. मी स्वतः सुखी आहे तरी सुद्धा मी क्रोधी होतोय, अशुभ गोष्ट आहे. तरी सुद्धा मी लोभी होतोय, लोभामुळे लोभामुळे शांती जाते, लोभामुळे स्वस्थता जाते. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे सगळे अशुभाचे निमंत्रण आहेत. हो, या गोष्टी आम्हाला टाळल्या पाहिजे. तीळ जाळलेले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ. मत्सराची लाट द्वेषामध्ये रूपांतरित होता कामा नये. लाट एकदा उंच गेली की ती खाली आदळल्याशिवाय राहत नाही. आणि त्या मत्सरी माणसाला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून दुःखाची लाट असताच कामा नये. दुःखाची लाट येताच कामा नये. दुःख अशुभ आहे आणि दुःख जन्म मरणामुळे आलं. जन्म आला की मरण आलंच. म्हणून साधकाच्या समुदायामध्ये राहावं, साधकांच्या सोबतीने राहावं, एकमेकांना धरून राहावं, म्हणजे आपल्यातले दोष निघून जातात. चालता तुझी वाटे मी नसावे एकटे, पाठी असावे रेटे सहचरांचे. असे मित्र असावे जे मला आत्मकल्याणाचा मार्ग सांग. असे मित्र असावे ज्यामुळे मला परमेश्वर प्राप्ती होईल. असे बंधू मिळावे की ज्यांच्यामुळे माझं जीवन आनंद रूप होईल आणि माझ्या सभोवती राहणाऱ्यांचं जीवन सुद्धा आनंद रूप. शांती हा माझ्या जीवनाचा स्थायी भाव होईल. ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा, असं जो जाणतो मोक्षसे शुभा, त्याला मोक्ष प्राप्त होतो. त्याच्या जीवनातून अशुभ कायम स्वरूपी नाहीस होत आणि तो परम शांत होतो, आनंद होतो. ही स्वरूपाची सहजावस्था आहे. आज आपण पहिला श्लोक पूर्ण केला आहे. नारद भगवान म्हणतात, यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, तृप्तो भवती, अमृतो भवती, यत प्राप्य न किंचित वांछती, न शोचती, न रमते, नोत्साही भवती. दोन सूत्र आहेत नारद भक्ती सूत्र. आम्हाला तृप्त व्हायचंय, आम्हाला सिद्ध व्हायचंय, आम्हाला अमृतो भवती व्हायचंय, आत्मा रामो भवती. आणखीन एक आहे, मत्तो भवती, आत्मा रामो. मला आत्मरूप व्हायचं आहे. हे आत्मरूप होण्यासाठी मी नेमकं काय केलं पाहिजे? आत्मरूपता शिकवणारी जी विद्या ती शिकलं पाहिजे. आणि ती विद्या अत्यंत गुह्य आहे. आणि ती कशी शिकायची आणि ती कशी आत्मसात करायची भगवंतांनी पोट तिडकीने सांगितलंय. आम्ही तेवढ्याच पोट तिडकीने ऐकूया. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. उद्या सकाळी ठीक 7 वाजता आधी मंदाताईंच्या श्रीमुखातून येणारी भगवद्गीता ऐकत चला. नाही म्हणता आली तर कानावर तरी येऊ द्या. याने माझं अंतःकरण शुद्ध होणार आहे. भगवद्गीतेचा एक श्लोक आणि मंदाताईंच्या श्रीमुखातून येणार, माझं अंतःकरण तत्काळ शुद्ध करून देतो. लक्षात ठेवा, ताबडतोब शुद्ध करून देतो.
आणि अशा शुद्ध अंतःकरणातून ऐकल्या गेलेली जी भगवद्गीता, त्याचा मला अतिशय लाभ होईल. म्हणून मंदाताईंचं भगवद्गीता पठण जेव्हा लावतो, तेव्हा येऊन हजर राहण्याचा प्रयत्न करा. 7च्या पूर्वी 5 मिनिटं आधी, 7 मिनिटं आधी, 7ला 7 मिनिटं कमी असताना हजर राहण्याचा प्रयत्न करा. परमपूज्य मंदाताईंच्या श्रीमुखातून आलेली भगवद्गीता माझ्या अंतःकरणावर स्पंदनांच्या रूपातून परिणाम केल्याशिवाय राहणार. त्यात सामर्थ्य आहे, भगवद्गीतेचं सामर्थ्य आहे आणि संतांचंही सामर्थ्य. त्या सामर्थ्याने तुमचं आणि माझं कल्याण हो, एवढी सद्गुरु चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो. थांबतो. राम कृष्ण.